So today we start with what is AWS. So AWS म्हणजे काय? इट इज कम्स फ्रॉम द Amazon. ठीक आहे. तर AWS म्हणजे आपण काय बघणार आहे? यामध्ये Amazon वेब सर्व्हिसेस. AWS म्हणजे काय? Amazon वेब सर्व्हिसेस. Amazon कोणकोणते वेब सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाईड केले आहे आणि कशा पद्धतीने ते होणार आहे ते आपणच बघणार आहे. ठीक आहे. सो इंट्रोडक्शनमध्ये काय? युअर मशीन रॅन आउट ऑफ मेमरी. तर तुमचं मशीन आउट ऑफ मेमरी रन होतं असं तुम्हाला कंटिन्यूअस काय मेमरी येत असतं बघा. कारण का आपण कंटिन्यूअस मोबाईलमध्ये आपण काय करतो वेगवेगळे इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, डेटा स्टोअर करतो, फोटो स्टोअर करतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर करत असतो. तर तुम्हाला मेसेज काय येतो? युअर मशीन रॅन आउट ऑफ मेमरी. So sound familiar? It is certainly is for me, especially anytime. कधीही ते मेसेज काय होतं आपल्याला ते डिस्प्ले करतं. कधी-कधी आपण डेटा वापरतो, स्टोअर करतो, पिक्चर डाउनलोड करतो, व्हिडिओ डाउनलोड करतो. तर तुम्हाला तेव्हा दाखवते की तुमची मेमरी काय आउट ऑफ मेमरी आहे, चाललेली आहे. So I try to run complex machine learning algorithm on my personal machine. It is quite frustrating experience that a lot of data science professionals feel. We do not have the unlimited computing power of the tech behemoths. So what should we do? म्हणजे कसं होतं की आपल्याकडे डेटा म्हणजे मेमरी स्पेस अवेलेबल नसते. तर आपल्याला वापरायचं तर असतं. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड तर करायचं असतं. पण तशावेळी आपल्याकडे ते अवेलेबल नसते. मग त्यावेळी काय करायचं? मग बरेच लोकं डेटा सायंटिस्ट फ्रस्ट्रेशनमध्ये येतात. कारण तो डेटा त्यांना प्रोसेस करायचा असतो. मग डेटा प्रोसेस करण्यासाठी जेवढे हवे तेवढा डेटा तुमच्याकडे किंवा मेमरी त्यांच्याकडे नसेल, तर मेमरी त्यांच्याकडे अवेलेबल नसेल, तर ते काय होतं फ्रस्ट्रेशनमध्ये येतं. मग त्यावेळी मी काय करायचं? तेव्हा आपण काय करायचं? सो त्याचं सोल्युशन काय केलं AWSने आपल्याला दिलेलं आहे. सो धिस वेअर द पॉवर ऑफ क्लाउड हॅज ट्रान्सफॉर्म्ड डेटा सायन्स. मग ह्याच वेळी काय, की तुमची जी पॉवर आहे, ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंग काय करतं त्याचं पॉवर काय केलेलं ट्रान्सफर केलेलं क्लाउड कम्प्युटिंगला आणि डेटा सायन्सला काय मिळणार आहे? पॉवर मिळणार आहे. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, की जो काय डेटा सायन्सचा डेटा असेल, तर डेटा सायन्सचा डेटा किंवा तुमचा डेटा त्यांनी काय केलं क्लाउडवरती तुम्ही ट्रान्सफर करा आणि क्लाउड तुम्हाला काय करेल सर्व्हिस प्रोव्हाईड करेल. क्लाउड तुम्हाला काय करेल सर्व्हिस प्रोव्हाईड करेल. आय थिंक बऱ्याच लोकांना क्लाउड माहीत आहे की माहीत नाही मला. तर तुम्हाला सांगतो क्लाउड म्हणजे काय असतं, की टेम्पररी रेंटवरती आपण मेमरी घेऊ शकतो. काही असे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, की ते काय करतात तुमचे ॲप्लिकेशन, तुमचा डेटा किंवा तुमचं सॉफ्टवेअर क्लाउडवरती इन्स्टॉल करायला येतं. क्लाउड म्हणजे शब्दशः असा अर्थ नाही आहे की तुमचा वेगळा डेटा असं काय केलं असतं, तुमचा जो काही मेमरी स्पेस आहे ते एकत्रित केलेलं असतं आणि त्याला स्पेसिफिक म्हणजे आपण काय म्हणतो सिक्युरिटी वगैरे सगळे अवेलेबल करून दिले असते आणि स्पेसिफिक पर्सन त्यांना काय ऑर्गनायझेशन काय करत असतं ते ऑब्झर्व्ह करत असतं किंवा मॉनिटरिंग करत असतं, की कुठल्याही पद्धतीने तुमचा डेटा लॉस्ट होणार नाही. तुमचा डेटा कोणी चोरू शकत नाही किंवा तुमचा डेटा कुठेही व्हायरस लागून किंवा करप्ट होऊ शकत नाही. कारण का त्याचे मल्टिपल बॅकअप्स अवेलेबल असतात. मग तुमचे काय केलं जसं आपल्याला गोडाऊन असतं, की गोडाऊन तुम्हाला वस्तू ठेवण्यासाठी रेंटवरती देतात किंवा तुम्ही विकत घेऊ शकता. तर मोस्टली रेंटवरती घेतात लोकं. कारण का ते डेटा स्टोअर करणे, मॅनेज करणे, मॅनेजमेंट करणं ह्याला खूप खर्च येतो. त्याला एक तुम्हाला टीम ठेवावी लागते. प्लस तुम्हाला तेवढं डेटा स्पेस डेटा पर्चेस करणं म्हणजे पॉसिबल होत नाहीये. सो इन दॅट सिच्युएशन वी कॅन ट्रान्सफर अवर डेटा टू द क्लाउड. भरपूर डेटा आपल्याकडे असेल, ठीक आहे आणि तो प्रोसेस करायचा असेल, तर त्या सिच्युएशनला आपण तो डेटा काय करतो, क्लाउडला ट्रान्सफर करतो. काय करतो आपण क्लाउडला ट्रान्सफर करतो. So this is a very the powerful power of the cloud has transformed data science, and Amazon with its AWS offering has conquered the data science market like nothing before. मग त्यांनी काय केलेलं आहे AWS वाल्यांनी म्हणजे Amazonनी काय केलं, की तुमचं सगळं डेटा सायन्सचं मार्केट त्यांनी काय केलं कॅप्चर केलेलं आहे. जे आजपर्यंत झालं नाही ते. सो क्लाउड कॉम्प्युटिंग हॅज सीन ट्रेमेंडस ग्रोथ इन द पास्ट फ्यू इयर्स. म्हणजे काही मागच्या वर्षापासून खूप मोठी ग्रोथ त्यामध्ये आलेली आहे. ऑलमोस्ट एव्हरी ऑर्गनायझेशन नाउ डेज यूज क्लाउड कम्प्युटिंग फॉर इट्स वाईल्ड रेंज ऑफ सर्व्हिसेस. मग आता प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करतं क्लाउड कम्प्युटिंग यूज करतं त्यांच्या वेगळ्या सर्व्हिससाठी. कारण का डेटा सेंट्रलाइज राहतो, सिक्युअर राहतं, ठीक आहे. डेटा मेंटेन करणं आणि टेन्शन नाही आहे आपल्याला, की डेटा डिलीट होतो का काय, करप्ट होतो का काय? त्याला फायरवॉल म्हणा, त्याला सिक्युरिटी म्हणा, अँटीव्हायरस म्हणा, ठीक आहे. आणि एनी टाईम तुम्ही एनीवेअर तो डेटा काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. आणि त्याचं मल्टिपल बॅकअप्स त्याचे अवेलेबल असतात. काहीही झालं तरी कुठल्याही प्रकारे तुमचा डेटा काय होत नाही. तुम्हाला टेन्शन नाही, की डेटा माझा लॉस्ट होईल का काय होईल? आणि तुम्हाला डेटा इझिली फास्टमध्ये काय करता येतं, फेच करता येतं. मग कितीही मोठा तुमचा डेटा असू दे. त्याला असं नाही, की अरे मी काय करू, माझं 100 जीबीचं हार्ड डिस्क आहे आणि आता माझ्याकडे 90 जीबी भरलेला आहे. मग मला आणखीन एक 20 जीबी आलेला आहे. मग मी काय करू? त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही. तर ते क्लाउडवरती तुम्ही स्पेस पर्चेस केलेला असतात. त्या क्लाउडवरती डेटा प्रॉपर मॅनेज होईल आणि प्रॉपर तुम्हाला आउटपुट त्यातून मिळेल आणि प्रॉपरली तुमचं सॉफ्टवेअर काय होणार आहे त्यावरती रन होणार आहे. तर 70% ऑफ ऑल द मनी स्पेंड ऑन टेक इज एक्स्पेक्टेड टू गो इंटू द क्लाउड सर्व्हिस बाय द एंड ऑफ 2020. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन जे टेक्नॉलॉजीवरती पैसे खर्च करणार त्यातले 70% पैसे कोणाला खर्च करतात ते क्लाउडवरती करतात.
कशावरती खर्च करतात? क्लाउडवरती. म्हणजे क्लाउडवरती तुमचा जो काही डेटा स्टोअर होतो, ते डेटा स्टोअर करण्यासाठी जे काही मेमरी स्पेस लागतं किंवा ते सर्व्हिस पर्चेस घेण्यासाठी जे काही पैसे लागतात, ते तुम्हाला 70% ऑर्गनायझेशन काय करतात, तेवढे पैसे काय करतात, त्या क्लाउड सर्व्हिससाठी काय करतात, स्पेंड करतात. ते आता 2020च्या स्टडीमध्ये त्यांनी काय केलं, डिक्लेअर केलं आहे. Did you know that AWS new in the first quarter of 2020 was $10 billion dollar. That is almost twice much as its next closest competitor. म्हणजे AWS चा जो कॉम्पिटिटर आहे, ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा त्याच्या प्रॉफिटच्या जवळपास ट्वाईस त्यांनी काय केलं, प्रॉफिट यावर्षी कमवलेलं आहे. So every data science professional from the data science to data analyst need to learn AWS and how it works. प्रत्येक डेटा सायन्सवाला आहे, तो डेटा सायंटिस्ट असेल किंवा डेटा सायन्सवाला असेल, त्याची काय इच्छा असते की त्याने काय शिकावं, AWS शिकावं. Amazonच एवढं मोठं पॉप्युलर आहे म्हटल्यावर त्याची सर्व्हिसेस 101% काय असणार आहेत, पॉप्युलर असणारच आहेत. So in this article, let's divide into what AWS and find out why it has come at the uh, forefront and cloud computing services. मग आज आपण काय काय बघणार बघा. What is AWS? It is Amazon Web Service. History of AWS. Services provided by AWS. Huh? Here is why you can't use your local system for all your data stack and how can Amazon Web Service helps you. तुम्हाला ते कसं वेब सर्व्हिस काय करतं, तुम्हाला मदत करतं वेगवेगळे ॲप्लिकेशन तुमचे रन करण्यासाठी किंवा डेटा मेंटेन करण्यासाठी. What is Amazon Web Services? AWS is a cloud computing platform by Amazon that provides service such as infrastructure as service. AWS cloud computing platform by Amazon, it provides services. Amazon Web सर्व्हिसेस तुम्हाला काय करतं, प्रोव्हाइड करतं. त्यातला सगळ्यात पहिला कुठला आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस त्याला काय म्हणतो, ॲस म्हणतो, IaaS ते शॉर्ट फॉर्म आहे. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, PaaS, platform as a service, and package software as a service. The package software as service, SaaS, and pay as you go basics. ठीक आहे, मग तुम्हाला कुठलं पाहिजे तुम्ही ते बेसिक्स पे करू शकता. It was launched in 2006 but was originally used to handle Amazon online retail operation. हे पहिल्यापासून Amazon ते करत होतं, परंतु 2006 नंतर त्यांनी जेव्हा रिटेलमध्ये उतरले, ठीक आहे, जसं ऑनलाईन ऑर्डरिंग किंवा ऑनलाईन पर्चेसिंग आपण करतो, प्रोसेसिंग करतो, त्यामध्ये तेव्हा त्यांनी काय केलं, ते ॲक्च्युअली यूज करायला काय केलं, ऑपरेशन्समध्ये आणलं किंवा ते यूज कर इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. AWS हॅज थ्री मेन प्रोडक्ट्स. AWSचे किती 3 महत्त्वाचे प्रोडक्ट्स आहेत. कुठले कुठले आहेत? पहिलं कुठलं आहे? EC2, Amazon Elastic Compute Cloud. Amazon Elastic Compute Cloud. EC2 allows users to rent virtual machine or service on which they run their own application. मग EC2 मध्ये काय होणार आहे की आपण व्हर्च्युअल मशीन किंवा सर्व्हर आपण काय करतो, रेंटवरती घेणार आहे आणि आपली ॲप्लिकेशन काय करणार त्यावरती रन करणार आहे. The servers come in different operation system and Amazon charges you based on the computing power and capacity of server. काय सांगितलं, दिस सर्व्हर कम्स इन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम. मग ते सर्व्हर्स वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येतं आणि Amazon तुम्हाला काय करतं, तुमच्या कम्प्युटिंग पॉवरनुसार किंवा तुम्ही कुठलं ऑपरेटिंग सिस्टम यूज करताय आणि तुमच्या सर्व्हरच्या कॅपॅसिटीनुसार काय करणार आहे, ते तुमच्याशी चार्ज करणार आहे. लाईक हार्ड ड्राईव्ह कॅपॅसिटी, CPU अँड मेमरी ETC अँड ड्युरेशन द सर्व्हर बिंग अप. मग तुम्ही किती दिवस ते वापरणार, ते ड्युरेशननुसार तुम्हाला काय करणार, ते कॉस्टिंग करणार आहे. नंतर आहे इज द लो कॉस्ट ऑनलाईन फाईल स्टोरेज वेब सिरीज. फक्त तुम्हाला फाईल स्टोअर करायची असेल तर तुम्ही हा सर्व्हरचा यूज करू शकता. सो Amazon Glacier is designed for the long-term storage of inactive data that will not need to be quickly returned. म्हणजे तुम्हाला डेटा फक्त घेऊन स्टोअर करून ठेवायचा, तुम्हाला तो डेटा लगेच लागणार नाहीये. तर इन दॅट सिच्युएशन तुम्ही काय करू शकता, हे सर्व्हर तुम्ही करू शकता, यूज करू शकता. दॅट इज फाईल स्टोरेज वेब सर्व्हिस. देन S3, Amazon सिंपल स्टोरेज सर्व्हिस. नेक्स्ट कुठला आहे, Amazon सिंपल स्टोरेज सर्व्हिस. S3 provides object storage through a web service interface with scalability and high speed being its boon. ठीक आहे, काय दिलेलं आहे, S3 provides object storage through web service interface. काय ते वेब सर्व्हिस इंटरफेस आहे बाय विथ द स्केलेबिलिटी अँड हाय स्पीड बिंग इट्स गुण. ठीक आहे, तर तुम्हाला हाय स्पीड तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी इंटरफेस अवेलेबल करून तुम्हाला देत असतं S3. तर आपण किती बघितले, 3 प्रकारचे प्रोडक्ट्स बघितले. EC2, Amazon इलेक्ट्रिसिटी कम्प्यूट क्लाउड. नेक्स्ट आहे ऑनलाईन फाईल स्टोरेज आणि Amazon सिंपल स्टोरेज सर्व्हिस. So AWS provides consumers with many advantages.
AWS काय करतं त्यांच्या कन्झ्युमरला भरपूर वेगवेगळे ॲडव्हांटेजेस देतं. तर पहिलं कुठलं आहे सिक्युरिटी. AWS प्रोव्हाइड्स कंपॅरेटिव्ह सिक्युरिटी कॅपेबिलिटीज टू अश्युअर द मोस्ट डिमांडिंग रिक्वायरमेंट्स. ठीक आहे. तुम्हाला सिक्युरिटी 100% यामध्ये मिळणार. AWS तुम्हाला काय करतं कंपॅरेटिव्ह सिक्युरिटी कॅपेबिलिटी तुम्हाला देतं. अश्युअर देतं की तुमची जी काही डिमांडिंग रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल केलं म्हणून. कंप्लायन्स AWS हॅज रिच कंट्रोल, ऑडिटिंग अँड ब्रॉड सिक्युरिटी ॲक्रेडिशन. कंप्लायन्स म्हणजे काय? ह्याचं खूप मोठं कंट्रोल तुमचं असतं, ऑडिटिंग करतं आणि तुमच्याकडे त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीची सिक्युरिटी सर्व्हिस अवेलेबल आहे. ठीक आहे. Hybridism. It allows the building of hybrid architecture that extend the uh, on premise infrastructure to the cloud. तुम्हाला काय करतं तुमच्या प्रेमाइसेसमध्येच तुम्हाला काय करतं एक हायब्रिड आर्किटेक्चर तयार करून तुम्हाला काय करतं ते सर्व्हिस प्रोव्हाइड करून देत असतं. स्केलेबिलिटी इट अलाउज टू स्केलिंग डाऊन विथ ईज. तुम्ही इझिली काय स्केलिंग अप आणि स्केलिंग डाऊन करू शकता डेटा तुमचा. पे ॲज यू गो. दिस मीन्स दॅट यू पे इन अकॉर्डिंग टू द सर्व्हिसेस you use. Unless pay useless pay less. Use more pay more. But per unit price go down as a you scale up. म्हणजे तुम्ही जेवढे सर्व्हिस वापरता तेवढंच तुम्हाला काय करणार पैसे पे करायला लागणार. जेवढे तुम्ही सर्व्हिस वापरता तेवढेच सर्व्हिस तुम्हाला काय तेवढेच पैसे तुम्हाला काय करणार पे करायला लागणार. कमी वापरला कमी पैसे द्यावे लागतील. जास्त वापरला जास्त पैसे तुम्हाला पे करावे लागतील. तर आता आपण काय बघणार हिस्ट्री ऑफ AWS, हिस्ट्री ऑफ Amazon Web Service. AWS was initially launched in 2002, but it provided only a few services. In 2006, AWS launched its cloud product, which included Amazon S3 Cloud Storage. 2006 वाजता त्यांनी काय 2006ला त्यांनी काय केलं ॲक्च्युअल Amazon क्लाउड स्टोरेज काय केलं त्यांनी प्रोव्हाईड केलं. ह्याच्या अगोदर पण त्यांनी यूज करत होते 2002 पासून. तर ते फक्त काही सर्व्हिसेस फक्त प्रोव्हाईड करायचे. फक्त S3 मध्ये किंवा 2006 पासून त्यांनी ॲक्चुअली क्लाउड सर्व्हिस काय काय केली प्रोव्हाईड करायला सुरुवात केली. SQS सिंपल क्यू सर्व्हिसेस and EC2 and in going so, marked its entry in the online core service industry. In 2009, AWS saw the international explanation of AWS to Europe, where S3 and EC2 were launched. So, Elastic Block Storage, ठीक है, which provides a block level storage and Amazon Cloud Front. The content delivery network were released and incorporated in the AWS. It provides block level storage to use with Amazon EC2 instance. Okay. Amazon Elastic Block Storage volume are network attached and remain independent from the life of its instance. Over the year, a lot of services were added to the AWS platform, which has made it cost-effective and highly scalable platform. Now, AWS has its data center all over the world, including the युनायटेड स्टेट, जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील. त्यांनी खूप मोठा आता त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि हळूहळू त्याची सर्व्हिसेस काय करतात ते वाढवत चाललेले आहेत. त्यांचे वर्ल्ड पूर्ण जगामध्ये त्यांचे डेटा सेंटर आहेत. तर कुठले युनायटेड स्टेट, जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये सगळीकडेच त्यांचे काय त्यांचे डेटा सेंटर्स अवेलेबल आहेत. नंतर काय झालं सर्व्हिस प्रोव्हाइड बाय AWS Amazon वेब सर्व्हिसेस. ते कुठली कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करतं बघा. द फॉलोइंग सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड बाय AWS इन द रिस्पेक्टिव्ह डोमेन्स. पहिलं कुठलं आहे कम्प्यूट सर्व्हिस EC2 इलास्टिक कम्प्यूट क्लाउड. नंतर आहे EKS इलास्टिक कंटेनर सर्व्हिसेस फॉर. नंतर लांबडा, देन Amazon लाईट सेल, इलास्टिक स्टॉक. नंतर डेटाबेस सर्व्हिसेस RDS अशी वेगळी सर्व्हिस दिली, सिक्युरिटी सर्व्हिस दिलेली आहेत, त्यानंतर स्टोरेज सर्व्हिस दिलेलं आहे. ठीक आहे. मायग्रेशन सर्व्हिस दिलेला आहे, ॲनालिटिकल सर्व्हिस अशी वेगवेगळ्या पद्धती सर्व्हिस त्यांनी काय केलेत त्यांनी प्रोव्हाइड करून दिले आहेत. मॅनेजमेंट टूल्स आहेत, मेसेजिंग सर्व्हिसेस आहेत. तर असे वेगवेगळे त्यांनी काय केले सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून दिले आहेत. ते त्या आपल्या आपल्या रेकॉर्डनुसार आपण काय करू शकतो ती सर्व्हिस यूज करू शकतो. By now you would have to broad understanding the what AWS is. So now let's shed some light on why companies require their data companies require their data scientists to know AWS. Here is why you cannot use your local system for all your data stack. आपण सगळ्याच डेटा स्टॅकसाठी आपण लोकल कम्प्युटर का वापरत नाही किंवा क्लाउड का वापरलं पाहिजे याचे रिझन आपण बघूया. Remember when you were just sitting idle waiting for the system to respond? Here we highlight list of problems that your local system must be able to overcome. जेव्हा आपण एखादी रिक्वेस्ट टाकतो तेव्हा ते प्रोसेस होऊन तुम्हाला जोपर्यंत तुमचं येत नाही
तोपर्यंत आपण काय काय वाट बघत बसतो. मग त्या सिच्युएशनला काय काय होतं आणि कसं आपल्याला वाटतं ते बघू. द सिस्टम ऑन विच यू डिप्लॉय टास्क हॅज लो प्रोसेसिंग पॉवर दॅट विल हॅव अ ड्रॅग ऑन युअर पंक्च्युअलिटी. काय सांगितलंय? द सिस्टम ऑन विच यू डिप्लॉय टास्क हॅज लो प्रोसेसिंग पॉवर. तुमच्याकडे लो प्रोसेसिंग पॉवर असेल दॅट विल हॅव ड्रॅग ऑन युअर पंक्च्युअलिटी. तुमची म्हणजे ॲक्युरेट काम तुमचं होणार नाही. तर तुमच्या कामामध्ये काय पंक्च्युअलिटी येणार नाही. You must have the noticed this while processing huge volume of data, and I am pretty sure that and the external central management system must have the across your mind. Okay, नंतर आहे large data set do not fit into the IDE system memory, which is required for analytics or model training. Remember when your Jupyter notebook go stuck, it costs a lot both in terms of time and money install and maintain your own hardware. So how can Amazon Web Service help you? Amazon Web Service आपल्याला कसं help करणार बघा. I'm sure many of you would be still wondering why you should use Amazon. Why not go through something else like Google GCP? Let me answer this given to. मग ते आपण दुसरे पण आहेत. मग ते सोडून आपण AWS का वापरतो? User friendly, AWS has a very well documented user interface which indicates the requirements of on-site server to meet the IT demand. काय सांगितलंय? AWS has a very well documented user interface. चांगलं डॉक्युमेंट त्यांचं युजर इंटरफेस आहे. ठीक आहे. विच रिक्वायर्ड ऑफ ऑन-साइट सर्व्हर सर्व्हिस टू मीट द आय-टी डिमांड्स. ठीक आहे. त्यांचे ऑन-साइट सर्व्हिस आहे त्यांच्या आय-टीची डिमांड्स मीट करण्यासाठी. Then this ease up the deploy the program software from one time to time. ते काय करतात त्यांचे सॉफ्टवेअरचे अपडेटेड सॉफ्टवेअर ते टाइम टू टाइम काय करतात अपडेट करत असतात. AWS meets your every need. AWS meets your every need. तुमचे सगळे नीड काय करतात ते हे करतात. ठीक आहे. Diverse tool. Earlier in this article, we saw what a diverse range of services AWS has to offer. ठीक है. Diverse tool कुठे कुठे आहेत? It is the all in the one solution for your IT and cloud requires considering its efficiency and computing capacity. You do not need to worry about the whether large data sets will fit into your ID's system memory or not. Then infrastructure. The AWS Global Cloud Infrastructure is the most extensive and reliable cloud platform offering over 175 full-featured services from data center globally. Whether you need to deploy your application workloads across globe in single click or you want to build and deploy a specific application closer to your end user with single digit millisecond latency. AWS provides you the cloud infrastructure where and when need to easy. Then next one is pricing. I sense this will act as the most convincing point. AWS is one of the cheapest platform for cloud servicing. This is really useful for small business to function and grow without allocating much working capacity on server. सगळ्यात कमी कॉस्टमध्ये तुम्हाला काय केलेलं असतं हे दिलेलं आहे. सो मॅजिक क्वाड्रंट ऑफ क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म सर्व्हिस दिले बघा ते कुठले कुठले चॅलेंजेस काय त्यांनी लीडर्स कोण कोण आहेत. ठीक आहे. चॅलेंजेस कोण-कोण आहेत आणि लीडर्स. मग आता लीडर्स कोण आहेत? पहिलं सगळ्यात मोठं Amazon आहे. नंतर Microsoft आहे. नंतर Google आहे. आणि त्यांना चॅलेंज करणारे कोण-कोण आहेत? Alibaba क्लाउड आहे, Oracle आहे, IBM आहे आणि Tencent क्लाउड आहे. हे सगळे त्यांना काय ते आहेत. ओके. ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे सगळे तुम्हाला एनालिसिस त्यांनी दिलेलं आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत सगळं त्यांनी एनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. Why do companies emphasize on AWS acknowledged for their data scientists? Whichever from your work for cloud infrastructure will become an important part of your daily data science regime because companies have become more inclined towards cloud computing solutions. Okay. According to report from uh, Indeed.com, AWS rose from 2.7 shares in the tech scale in 2014 to 14.2 in 2019, and that's a 418 percent changes. This is because of pricing model on which AWS works. AWS works on pay as you go model and charges on either पर अवर और पर सेकंड बेसिस. मग तुम्हाला काय करतं ते, की जेवढे सर्व्हिस तुम्हाला पाहिजे तेवढं सर्व्हिस तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. मग तुम्ही
पर अवर आणि पर सेकंड सुद्धा तुम्ही काय करू शकता डिसाईड करून तुम्ही कॉस्ट त्याची पे करू शकता. सो दॅट्स वाय Amazon इज व्हेरी चीपेस्ट अँड पॉप्युलर वेब सर्व्हिस. It also provides an option to reserve a specific amount of computing capacity and discounted rates. मग तुम्हाला आणखीन त्यामध्ये काय स्पेसिफिक अमाउंट कम्प्युटिंगसाठी देऊन कॅपॅसिटी देऊन किंवा डिस्काउंट रेट्स पण ते काय करतात तुम्हाला अवेलेबल करून देत असतात. Additionally, AWS keeps in mind the prospective consumers who cannot afford its services. For them, it provides a AWS free trial service, which allows them to gain hands-on experience with the AWS service absolutely free. मग जे अजून घेतले नाहीत त्यांच्यासाठी जे नवीन युजर आहेत त्यांच्यासाठी काय करतात ते तुम्हाला अं, एक हे प्रोव्हाइड करून देतं. काय म्हणतो आपण त्याला फ्री ट्रायल काय म्हणतो आपण त्याला फ्री ट्रायल प्रोव्हाइड करून तुम्हाला देतं की जेणेकरून त्याला युजरला एक्सपिरियन्स यावं म्हणून. ऑल बिझनेसेस वेदर बिग ऑर स्मॉल वॉन्ट टू सेव्ह कॉस्ट. कुठलेही मोठं असले बिझनेस किंवा छोटा असेल प्रत्येक जण काय करतो कॉस्ट सेव्ह वाचवण्यासाठीच बघत असतो. वेन टू सेव्ह कॉस्ट स्मॉल कंपनीज सेव्ह कॉस्ट ऑफ बाईंग सर्व्हर्स अँड again authenticity and productivity. AWS services are also very popular. AWS services are also popular on one hand where it takes days to set up a Hadoop cluster with a Spark and AWS does it within few minutes. म्हणजे आता जे तुमचा जो डेटा हँडल केला जातो तो तुम्हाला बिग डेटा असं पण म्हणतो तर त्यामध्ये हडूप क्लस्टर आहे स्पार्क आहे त्याला बराच वेळ लागतो तर त्याच्याऐवजी काही दिवस घेतात परंतु तेच AWS काय करतं काही मिनिटामध्ये तुम्हाला त्याचं आउटपुट काय करतं तयार करून देतं. AWS काय करतं काही मिनिटामध्ये तुम्हाला ते आउटपुट काय करतं तयार करून देत असतं. ठीक आहे. So that's why we can use the AWS, and AWS is very popular and important web service in the recent world or in future world, and he have a great future to us and great facility to us. So that's all about AWS. कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करा. व नेक्स्ट लेक्चरला ते अपडेट करून घेऊ. ओके. चला थँक्यू.